ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी प्रकरण 9 भाग 1. राज्याभिषेकाची तयारी. कैकेय देशाचे युवराज भरताचे मामा दशरथांना भेटले आणि म्हणाले की ते त्यांच्या राज्यापासून फार काळ दूर आहेत. पिताश्री माझ्या येण्याची वाट पाहत असतील. या सर्व सोहळ्याला जर त्यांना उपस्थित राहता आलं असतं तर त्यांना फार आनंद झाला असता. भरताचा विवाह झाल्याचं त्यांना ठाऊक नाही. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पौत्राचा विवाह झाल्याचं समजेल तेव्हा त्यांना फार वाईट वाटेल. जर आता माझ्याबरोबर भरताला आपण पाठवाल तर ही त्यांची निराशा थोडीशी कमी होईल. त्यांच्या समाधानासाठी आणि आनंदासाठी या विवाहाच्या निमित्ताने काही उत्सव तिथे आयोजित करता येईल. दशरथांनी आपल्या पत्नींची सल्लामसलत करून भरताला बोलावणं पाठवलं. बेटा, मिथिलेहूनच तुला घेऊन जाण्यासाठी तुझे मामा युधाजित आले होते. तुला तसं पाठवायला मी तयार नव्हतो. तुझ्या पितामहांना तुला पाहण्याची उत्सुकता आहे म्हणून त्यांच्याबरोबर जाण्याची तयारी कर, दशरथ म्हणाले. त्यावर भरत म्हणाला, पिताश्री, माझ्याबरोबर शत्रुघ्न आला तर फार बरं होईल म्हणून त्यालाही तयारी करून निघायला सांगितलं गेलं. आपापल्या पत्नींसह गिरिव्रज नगरीकडे दोघांनी प्रस्थान केलं. थोरांचा आदर राखण्याच्या हेतूने भरताने आपल्या पत्नीसह अयोध्या सोडण्याची तयारी केली. या मोठ्यांच्या निर्णयाविरुद्ध काही विरोध दर्शवला गेला नाही की वाद घातला गेला नाही. उच्च बुद्धिमत्तेने भरत विभूषित होता. तसंच त्याचं स्वतःच्या इच्छा आणि इंद्रियांवर प्रभुत्व होतं. पत्नींना बरोबर घेऊन भरत आणि शत्रुघ्नांनी आनंदात प्रवास केला आणि ते गिरिव्रज नगरीला पोचले. त्याचे आजोबा त्याला पाहायला आणि गोंजारायला उत्सुक होते. त्यांनी अयोध्येच्या सर्वांची आणि प्रजेच्या सुखसमृद्धीची चौकशी केली. त्यांना असं वाटलं की दोघंही लांबच्या प्रवासाने थकले आहेत आणि त्यांना विश्रांतीची गरज आहे. म्हणून त्यांनी दोघांना विश्रांती घेण्याचा आग्रह केला आणि त्यांना त्यांच्या कक्षाकडे पाठवलं. आल्या क्षणापासून त्यांनी स्वतःच्या मुलांपेक्षाही अधिक प्रेमाने त्यांना वागवलं आणि त्यांच्या लहानशा गरजांकडेही लक्ष दिलं. आजोबा त्यांच्या आनंदाची आणि त्यांच्या आरामाची सर्व खबरदारी घेत होते. तरीही दोन्ही भावांना काहीतरी गूढ असमाधान सतावत होतं. याचं कारण म्हणजे त्यांना त्यांचा जीव की प्राण अशा वृद्ध पित्याचा आणि रामापासूनचा वियोग असहनीय वाटत होता. ते आपापसात सतत दशरथ आणि रामाविषयी बोलत. पित्याच्या प्रकृती स्वास्थ्याची काळजी त्यांना सतावत होती आणि त्यांच्या मनाला शांती मिळत नव्हती. गिरिव्रजात त्यांची ही स्थिती होती तर इकडे अयोध्येत त्यांच्या भेटीसाठी प्रत्येक क्षणाला दशरथाची उत्कंठा वाढत होती. पुष्कळ वेळा त्यांनी स्वतःलाच प्रश्न विचारला, मी त्यांना इथून का जाऊ दिलं? त्यांना पाठवण्यासाठी मी कबूल झालो नसतो तर किती बरं झालं असतं. दशरथांना 4 पुत्र म्हणजे 4 हात असल्यासारखं वाटे. आता 2 भुजा नसल्यासारखं झालं होतं. एके दिवशी भरत शत्रुघ्नांच्या विरहामुळे विचारात गढून गेलेल्या दशरथांना रामाने पाहिलं. पित्याच्या जवळ बसून हळूवार मधुर शब्दांनी त्यांना आनंद दिला. वागण्यात राम अत्यंत कोमल होता. कोणी कितीही कठोर बोललं तरी तो मृदू मधुरच उत्तर द्यायचा. कोणी त्याला दुःख दिलं तरी त्याने त्याची कधी आठवण ठेवली नाही. त्यांच्याशी चांगलंच वागण्याचा आणि त्यांच्या उपयोगी पडण्याचा त्याने प्रयत्न केला. जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा तो वृद्ध संन्यासी, आदरणीय ब्राह्मण आणि विद्वानांबरोबर सदाचार आणि सन्नीती नियमांविषयी चर्चा करायचा. वैदिक गूढ विचारांचं तो साध्या सोप्या भाषेत विश्लेषण करायचा आणि एखाद्या सामान्य चौकस व्यक्तीप्रमाणे स्पष्टीकरणार्थ तो पंडितांसमोर प्रश्न उपस्थित करायचा. वेदशास्त्र आणि तत्त्वविचारांवरील अधिकारी ऋषी आणि विद्वानांना रामानेच विचारलेल्या गुंतागुंतीच्या मुद्द्यांवर त्याने स्वतःच केलेलं स्पष्टीकरण अतिशय आवडायचं. ते त्यांच्या बुद्धिमत्तेचं आणि विद्वत्तेचं विविध प्रकारे कौतुक करत. प्रजेने बोलण्याआधीच राम स्वतः त्यांच्याशी बोले. इतकं त्याचं प्रजेवर मनापासून प्रेम होतं. त्यांच्या स्वास्थ्याची तो प्रेमाने चौकशी करत असे आणि त्यांच्याविषयी त्याला सहानुभूती असे. म्हणून प्रजेला तो सर्वात जवळचा मित्र आणि अत्यंत प्रिय सखा वाटत असे. त्यांच्याविषयीच्या प्रामाणिक प्रेमामुळे ते त्याचा आदरही करत. परंपरागत रूढीप्रमाणे दृढ झालेले नियम कितीही गैरसोयीचे किंवा कठीण असले तरी तो काटेकोरपणे पाळत असे. कोणाशीही बोलताना त्याच्या चेहऱ्यावर मोहक हास्य,
नजरेत आनंदाची चमक असे आणि शब्दात चिरंतन अशी मधुरता असे. कोणीही कधीही त्यांच्या चेहऱ्यावर यत्किंचितही क्रोधाची छटा, नावड, निराशा किंवा तिरस्कार पाहिला नाही. करुणा आणि सहानुभूतीची तो साक्षात मूर्ती होता. त्याच्या इच्छेवर स्वतःच्या इच्छा अर्पण करणाऱ्यांना मदत करायला तो नेहमी उत्सुक असे. राजघराण्यातील व्यक्ती ज्या वाईट सवयींच्या सहज आहारी जाऊ शकतील अशा सवयी त्याच्याजवळ फिरकल्याही नाहीत. वाचाळता आणि विलासी वृत्तीचा तो शिकार झाला नाही. असं असूनही कोणी त्यांच्यासमोर स्वतःची वादविवादातील विद्वत्ता दाखवू लागला तर त्यावर अधिक चतुर त्या उलट वाद घालून त्याला त्याची जागा दाखवून द्यायला तो चुकला नाही. मानसिक चिंता किंवा शारीरिक व्याधी त्याला ठाऊकच नव्हती. लोकांनी तक्रार करण्याआधीच त्यांच्या गरजा ओळखून दशरथांच्या परवानगीने आणि मंत्रीगणांना तक्रारीची तोड काढायला उद्युक्त करून तक्रार नाहीशी करण्याकडे त्याचा प्रतिसाद असे. दशरथांनीही त्याच्या इच्छेत अडथळे आणले नाहीत. त्या गोष्टी समजल्याबरोबर त्या तत्क्षणी अंमलात आणल्या जात असत. एकदा प्रश्नावरील तोड सापडल्यावर त्याच प्रश्नांनी परत कधीही डोकं वर काढू नये यासाठी तो सर्व पूर्वतयारी करत असे आणि त्यानुसार कारवाई होते का नाही त्यासाठी तो लहान सहान गोष्टींकडेही बारकाईने लक्ष देई. दुसरी एक गोष्ट रामाला दिसून आली ती ही की त्याने काय विचार केला आहे हे तो आधी कधीही उघड होऊ देत नसे. त्याला पूर्ण रूप आल्याशिवाय कुणालाही त्याची इच्छा आकांक्षा समजू शकत नसे आणि त्याचा विरोध, राग किंवा समाधान कधीही निरर्थक नसे. उशीर त्याला ठाऊक नव्हता आणि तो कोणालाही विचलित करण्याची किंवा फसवण्याची संधी देत नसे. अशा अत्युच्च गुणांनी रामाचं तेज चमकत असे. ज्या प्रकारे प्रजेचं प्रेम आणि श्रद्धा रामाने संपादित केली होती ते पाहून दशरथाला आनंद होई. मंत्री, पुरोहित आणि इतरांकडून रामाची लोकप्रियता ऐकून दशरथ रोमांचित होत असत. एके दिवशी रात्री दशरथांना तहान लागली आणि त्यांना थोडंसं पाणी प्यावंसं वाटलं. झोपलेल्या राण्यांना उठवणं त्यांना मानवलं नाही म्हणून त्यांनी स्वतःच बिछाण्याजवळ असलेल्या सुरईतील थोडंसं पाणी पेल्यात ओतून घेतलं आणि ते पीत असताना पेल्यावरील आपली पकड घट्ट नाही आहे, बोटं थरथरत आहेत असं त्यांना दिसलं. त्यानंतर त्यांना झोप आली नाही. त्यांच्या मनात नाना विचारांची खळबळ उडाली. शेवटी त्यांनी निष्कर्ष काढला की वृद्धत्वामुळे ही अशक्तता आली आहे. त्यांनी निश्चय केला की यापुढे त्यांनी साम्राज्यावर राज्य करता कामा नये. शारीरिक आणि मानसिक दुर्बलतेवर प्रजेवर राज्य करण्याचा प्रयत्न केल्याने गोंधळ आणि संकटच येतील. दिवस उजाडल्याबरोबर मंत्र्यांना आपला निश्चय सांगण्यासाठी सारी रात्र ते घटकापळं मोजत राहिले. सरते शेवटी रात्र सरून दिवस उजाडला. सकाळचं स्नान, संध्यावंदन आणि पूजाविधी संपवून त्यांनी कारभार्यांना, सर्व मंत्री, लोकप्रतिनिधी आणि पुरोहितांना राजवाड्यात विशेष सभेसाठी पाचारण करायला पाठवलं. सम्राटाच्या इच्छेप्रमाणे ज्या कोणाला त्याने बोलावलं ते सगळे जमा झाले आणि त्याची वाट पाहू लागले. दशरथांनी वसिष्ठांना नमस्कार केला आणि रात्री काय झालं आणि त्यावरून त्यांच्या मनात काय विचार आले हे त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की त्यांनी साम्राज्याच्या कारभाराची धुरा रामाच्या खांद्यावर ठेवण्याचं ठरवलं आहे. या त्यांच्या प्रस्तावाला कोणी विरोध करू नये अशी त्यांनी प्रार्थना केली. त्यांची ही इच्छा पुरी करण्यासाठी लवकरच सर्व तयारी केली जावी अशी त्यांची अपेक्षा होती. प्रधानमंत्री सुमंत्राने हा निर्णय जमावापुढे घोषित केला. मोठ्या आनंदाने मंत्रीगण, दरबारी, नागरिकांनी, पुरोहित आणि विद्वानांनी या प्रस्तावाचं स्वागत केलं. शुभम शुभम सर्वांनी आनंदाने जयघोष केला. त्यांनी वाजवलेल्या टाळ्यांनी आसमंत भरून गेला. वसिष्ठ आसनावरून उठले आणि म्हणाले, राजा, याविषयी काळजीचं काहीच कारण नाही. या महान भूमिकेसाठी राम सर्वथा योग्य आहे. परंतु आपण थोडं थांबू शकतो आणि ज्या कोणी या समारंभासाठी उपस्थित असावं असं आपल्याला वाटतं ते आल्यावर मोठ्या प्रमाणावर समारंभ करून राज्याभिषेक आपण करू शकतो. एखाद दुसरा महिना थांबावं आणि आपल्याला राज्याभिषेकाचा समारंभ जितका नेत्रदीपक हवा तसा करावा असं मी सुचवतो. परंतु दशरथ म्हणाले, महात्मन, आपल्या जाणीवे पलीकडे काहीही नाही. आपण सर्वज्ञ आहात. अवयवातील शक्ती गेल्यावर राजा अधिकाराच्या जागेवर बसायला पात्र राहत नाही. वयोमानाने निर्बल झालेल्या राजाने सिंहासनारूढ होण्याची हाव धरणं हे दुश्चिन्ह आहे. यामुळे अंतःकरणातील लालसाच दृष्टिगोचर होते.
हे सर्व माहीत असूनही जर मी याला विरोध केला तर मी कर्तव्यच्युत झालो असंच मला स्पष्ट दिसतं. क्षमा करा, पण हा विधी पुढे ढकलू नका. येत्या 2-3 दिवसात रामाची युवराज म्हणून नेमणूक करण्याची परवानगी द्या. अशा तऱ्हेने अत्यंत विनम्रतापूर्वक आणि आदरपूर्वक त्यांनी विनंती केली. वसिष्ठांनी दशरथांना उठवलं आणि आशीर्वाद देत ते म्हणाले, हे राजा, रामाचा विवाह देखील असाच एका क्षणात झाला. परमेश्वरी कृपेप्रमाणे तो स्वर्गातून टपकला. म्हणून राज्यातील लोकांना, तुझ्या प्रजेला त्या अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगाचा आनंद लुटता आला नाही. जर राज्याभिषेकाचा अचानक निर्णय घेतला आणि साजरा झाला तर या आणि साम्राज्याच्या इतर राजांनाच वाईट वाटेल असं नाही, तर त्याहीपेक्षा दोघा भावांना, भरत शत्रुघ्नांना मोठं दुःख होईल. आणि सम्राट जनक, जे आपले नातलग आणि मित्र झाले आहेत, ते देखील या सोहळ्याला हजर राहू शकणार नाहीत. म्हणून दिवस नक्की करण्याआधी तुम्ही या सर्वांवर विचार करावा असं मी सुचवतो. मग मंत्रीगणातील मुख्य उभे राहिले आणि म्हणाले, आदरणीय कुलगुरूंनी मला क्षमा करावी. सम्राटांच्या निर्णयाचं स्वागत सर्वांनीच केलं आहे. रामचंद्र नावाप्रमाणेच दाह दूर करून चंद्राप्रमाणे सर्वांना शांती आणि आराम देणारा आहे. तो तिरस्कार, द्वेष, हाव आणि मत्सर यामुळे होणाऱ्या वेदना दूर करणारा आहे. त्याला यौवराज्याभिषेक करायला कोणत्याही कारणास्तव उशीर करण्यात हशील नाही. म्हणून हे चक्रवर्तीन, या दृष्टीने कृपा करून आज्ञा करा. साम्राज्याच्या सर्व प्रजेच्या वतीने मी आपल्याला विनंती करतो. सम्राट आणि मंत्रीगणातील प्रमुखाने अशा रीतीने विनंती केल्यावर वसिष्ठ स्वतःच्याच म्हणण्याला अधिक चिकटून राहू शकले नाहीत. ते म्हणाले की खुद्द लोकांनी याविषयी काय विचार केला आहे ते जाणून घेणं जरूर आहे. यावर दशरथांनी उभं राहून मंत्रीगण, लोकप्रतिनिधी, पंडित, पुरोहित तसंच प्रचंड जनसमुदायावरून नजर फिरवली. जनसमुदाय या पवित्र प्रस्तावाचा मेघगर्जनेप्रमाणे जयजयकार करीत होता. त्या उत्साही वातावरणात एका महत्त्वाच्या जनसमुदायातील एक नागरिक उठला आणि म्हणाला, महाराज, आपल्या वंशाच्या पराक्रमी सम्राटांनी आमचं, या साम्राज्याचं, प्रजेचं पुत्रवत पालन केलं. या कोसल राज्याने इक्ष्वाकूंच्या प्रेमळ आणि दक्ष राज्यकारभारामुळे शांती आणि समृद्धी मिळवली. आपला ज्येष्ठ पुत्र राम सद्गुणी आहे. धार्मिक मार्गावर चालणारा, देवेंद्राप्रमाणे शूर आणि त्याहीपेक्षा तिन्ही लोकांवर राज्य करायला समर्थ आहे. त्याला यौवराज्याभिषेक करण्याचा विचार आपण करत आहात, हे खरोखरच आमचं भाग्य आहे. निश्शंकपणे आम्ही भाग्यवान आहोत. राज्याच्या सर्व प्रजेतर्फे जेव्हा तो नागरिक असं म्हणाला, तेव्हा दशरथ जनसमुदायाला उद्देशून म्हणाले, सभासद हो, माझ्या पूर्वजांनी अनुसरलेल्या मार्गाने या साम्राज्यावर मी इतके वर्ष राज्य केलं. याची सुबत्ता आणि सुव्यवस्थेचं माझ्या कुवतीप्रमाणे उत्तम रक्षण करण्याचा प्रयत्न केला. जगाच्या कल्याणाकरता प्रामाणिक प्रयत्न केले. माझ्या आयुष्याचा सर्व काळ मी या सिंहासनावरील या श्वेतछत्राखाली घालवला. मी आता वृद्ध झालो आहे. मी या अवयवातील उत्साह आणि शक्ती कमी झाल्याचं जाणलं आहे. या अशक्त शरीराला आता थोडी विश्रांती द्यायला हवी आहे, असा माझा निश्चय झाला आहे. हे काम सोपं नाही. राज्य चालवणं हे अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे, कारण धर्म किंवा नीतिमूल्यांना राज्यकर्त्याची समर्पित वृत्ती अभिप्रेत असते. ज्याचं आपल्या इंद्रियांवर संपूर्ण आणि काटेकोरपणे नियंत्रण आहे, अशा व्यक्तीच्या हाती राज्यकारभाराची सूत्र असतील तरच धर्माचं अव्याहत पालन होऊ शकेल. आजवर मी हे ओझं वाहिलं आहे. आता मी थकलो आहे. माझी योजना जर आपल्याला पसंत पडली असेल आणि आपली मान्यता असेल तर मी आपल्याला सांगतो, आपल्या इच्छेविरुद्ध आणि पसंतीविरुद्ध मी कधीही वागणार नाही. आपल्यावर कोणताही दबाव नाही. मी माझ्या इच्छा आपल्यावर लादत आहे किंवा आपण पालन केलंच पाहिजे अशी ही राजाज्ञा आहे, अशी भीती बाळगू नका. तुमच्या स्वतंत्र इच्छेवर आणि न्यायबुद्धीवर मी सोडतो. यापेक्षाही अधिक उपयुक्त अशी दुसरी काही योजना आपल्याला सुचत असेल तर आम्हाला सुचवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य तुम्हाला आहे. तुमची सूचना आम्ही विचारात घेऊ. म्हणून आपापसात नक्की करून सायंकाळपर्यंत तुमचा काय निर्णय झाला ते मला सांगा. दशरथांनी आपलं भाषण समाप्त करण्याआधीच विपुल वर्षाव करणाऱ्या मेघांनी आच्छादित आकाशाखाली मोरांचा थवा जसा उत्सुक आणि उत्साही व्हावा तसा सारा जनसमुदाय उत्तेजित झाला.
निस्संदिग्ध शब्दात त्यांनी राजाच्या योजनेला संमती देऊन कृतज्ञता आणि आनंद प्रदर्शित केला. आपली इच्छा ही आमचीच इच्छा आहे. आम्हाला दुसरं कोणतंही बक्षीस नको. हीच भेट आम्हाला द्या. ओहो, हेच आमचं मोठं सौभाग्य आहे. युवराज रामचंद्रांचा विजय असो, दशरथी रामाचा विजय असो. जय जयकारांनी दशदिशा दुमदुमून उठल्या. लोकमत ऐकून दशरथांना आनंदही होत होता आणि मनात शंकाही उठत होत्या. या उत्स्फूर्त राजनिष्ठा आणि प्रेमाने ते स्तब्ध उभे राहिले. काही वेळाने स्वतःला सावरून दशरथांनी जनसमुदायाकडे पाहिलं आणि ते बोलू लागले. सभासद जन हो, तुमच्या इच्छेपुढे विनम्र होण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं दुसरं काही कार्य नाही. रामाचा यौवराज्याभिषेक मी नक्कीच करेन, पण मी थोडा साशंकही आहे. माझी शंका मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि त्या मुद्द्यावर तुमच्याकडून शंकानिरसन व्हावं अशी आशा करतो. मला जे समाधान अभिप्रेत आहे ते तुम्ही योग्य विचारांनी मला सांगावं. खरं तर रामाला युवराज करावं हा प्रस्ताव मी आपल्यासमोर मांडणार होतो. त्याआधीच आपण एकमुखाने निर्णय दिला की मी त्याच्या मस्तकी मुकुट चढवावा, कारण या राज्याचा कारभार चांगला आणि उत्तम रीतीने करण्याचं अमर्याद सामर्थ्य त्याच्यात आहे. हे सत्य पाहता असं स्पष्ट वाटतं की तुम्ही माझ्या राज्यकारभारावर थोडे असंतुष्ट होता किंवा माझे काही कायदे तुमच्या हितसंबंध किंवा मर्जीविरुद्ध होते आणि माझ्या काही वृत्ती धर्मविरोधी होत्या. तुमच्या कल्याणासाठी मी असमर्थ आहे अशी शंका घेऊन तुम्ही रामाच्या राज्याभिषेकाची कामना करत आहात. निर्भयपणे आणि निस्संदिग्धपणे माझ्यातील दोष किंवा माझ्या हातून घडलेल्या चुका दाखवून देण्यासाठी मी विनंती करतो. या स्पष्ट वक्तव्याचं मी स्वागत करतो. जय साईराम. ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी प्रकरण 9 भाग 2. यावर एका लोकप्रतिनिधीने उठून उत्तर दिलं. रामाची बुद्धिमत्ता आणि सामर्थ्य शब्दातीत आहे आणि राजन, आपण देवाधिदेवाप्रमाणे आहात. प्रजेच्या वतीने जे मागेल ते देण्यासाठी उत्सुक आणि करुणापूर्ण भगवान शंकराप्रमाणे आहात. विष्णूंप्रमाणे आमचं संरक्षण करायला समर्थ आहात. आपल्या राज्यकारभारावर जी यत्किंचितही निंदा केली तर आमच्यासारखे अधम आणि दुष्ट दुसरे कोणी नसतील. जे कोणी असं करतील तर ते महापातकी होत. आमचं कल्याण करण्यासाठी आणि आमच्या आनंदाच्या विचारानेच आपण या निश्चयाप्रत पोचला आहात. आम्ही सारे निःशंकपणे आपले आज्ञाधारक आहोत. यावर दशरथ मुख्य पुरोहितांकडे वळले. हे ब्राह्मण श्रेष्ठ, आपण लोकांचं मत ऐकलंत. आता उशीर करू नका. राज्याभिषेकासाठी लागणाऱ्या सामुग्रीची आणि विधींसाठी लागणाऱ्या वस्तूंची जुळवाजुळव करण्याची आज्ञा द्या. उत्तेजित अपेक्षेने मोहरलेले दशरथ म्हणाले, अभिषेकासाठी होणाऱ्या विधींसाठी शास्त्रोक्त पद्धतीप्रमाणे मंच आणि मंडप उभे करा. यज्ञाच्या जागा आणि इतर पवित्र वास्तू तयार करा. कुलगुरू वसिष्ठांना नमस्कार करून या कामावर त्यांची देखरेख करावी अशी त्यांनी विनंती केली. गुरुदेव, जे उपस्थित राहू शकतील ते येतील. जे दूर आहेत त्यांच्या येण्याची वाट पाहण्यात उशीर करू नये. रामाचा राज्याभिषेक झाल्याचं ते जेव्हा ऐकतील तेव्हा त्यांना तेवढाच आनंद होईल. कैकेय राजा किंवा सम्राट जनक यांना आमंत्रण देऊन ते इथे येईपर्यंत हा सोहळा पुढे ढकलण्यासाठी कृपा करून सुचवू नका. हात जोडून त्यांनी विनंती आणि प्रार्थना केली. वसिष्ठ म्हणाले, महाराज, आपल्याला जेव्हा इच्छा असेल तेव्हा आपण सोहळा करू शकतो. माझी सर्व तयारी आहे. 100 पवित्र कलश, व्याघ्रचर्म, मंडप, पूजेसाठी शास्त्रातून सांगितलेल्या वस्तू, औषधी वनस्पती आणि फुलं आणायला मी सांगितलं आहे. ते सर्व उद्या पहाटेपर्यंत तयार असेल. एवढंच नाही तर चतुरंगी सेनेला सज्ज व्हायला मी सूचना पाठवल्या आहेत आणि शास्त्रांनी सुचवलेल्या सर्व शुभचिन्ह असलेल्या शत्रुंजय हत्तीला अत्यंत सुंदर सजवून तयार ठेवण्याच्याही सूचना दिल्या आहेत. तेजस्वी श्वेतछत्र राजवंशाचं राजचिन्ह असलेला ध्वजही राजद्वारी तयार असेल. शुभघटिकाही निश्चित केली आहे. ही घटिका उद्याच असेल. जेव्हा वसिष्ठांनी ही शुभवार्ता सांगितली तेव्हा आनंदाने लोक नाचायला लागले. काळजीपूर्वक रस्ते झाडून स्वच्छ केले गेले. रस्त्यांवर, रस्त्यांवरील इमारतींवर आणि भिंतींवर सुंदर रंगकाम केलं गेलं. सर्वत्र पताका आणि फुलांच्या माळा लावल्या गेल्या. रस्त्यांवर कमानी, छतं, छत्र्या आणि विश्रांतीस्थानं उभी केली गेली. प्रत्येक नागरिक कामात आणि आनंदात होता.
संपूर्ण शहर उत्तेजित होऊन जलद कामाला लागलं. दशरथांचा निरोप घेऊन ब्राह्मण आणि प्रमुख नागरिक बाहेर पडले. तेच उत्साहित आणि उत्तेजित होऊन संभाषण करीत. मंत्रीगण आणि वसिष्ठ सम्राटाबरोबर आतल्या दालनात गेले. दशरथांनी रामाला बोलावणं पाठवलं आणि दरबारात त्याची भेट घेऊन त्याला सोहळ्यातील उपचार आणि राज्याभिषेकाचे विधी समजावून सांगितले. त्यांनी रामाला आठवण दिली की सूर्योदयापूर्वी त्याने तयार असावं आणि त्याआधी त्यांनी कोणत्या गोष्टींचं पालन केलं पाहिजे तेही सांगितलं. लक्ष्मणाने ही बातमी ऐकली आणि तो धावतच माता कौसल्येला ही आनंदाची बातमी आणि स्वतःचा आनंद सांगण्यासाठी गेला. तिचा आनंद हृदयात मावेना. राम समोर येण्याची वाट ती पाहायला लागली. त्यांच्याजवळ फार थोडा वेळ होता, म्हणून सारं नगर उत्सुकतेने हुरळून गेलं होतं. कित्येक मैलांवरील गावं, एवढंच काय, पण शेजारच्या राज्यांनाही लवकरच ही बातमी कळली. कारण आनंदी वार्ता जलद पसरतात आणि कुणी कुणासाठी न थांबता ज्याला बातमी कळली तो राजधानीच्या दिशेने घाईघाईने निघाला. अयोध्येच्या दिशेने येणाऱ्या ह्या मानवी प्रवाहाची भरती बेफाम झाली. दशरथ जे सांगत होते ते सारं रामचंद्र ऐकत होता, पण त्याने उत्तर दिलं नाही. त्याच्या भावना शब्दातीत झाल्या होत्या. त्याच्या मनात काय आहे हे तो व्यक्त करू शकत नव्हता. तो गप्पच राहिला. म्हणून दशरथाने त्याला विचारलं, बेटा, उद्या तुझा यौवराज्याभिषेक होणार आहे. या घटनेचा आनंद झाल्याची कोणतीही खूण तुझ्यात मला का दिसत नाही? तुला युवराज होणं पसंत नाही का? मी राज्याचा सारा भार तुझ्या शिरावर देतो आहे. त्याने तुला काळजी किंवा भय वाटतंय का? पुष्कळ वेळ विचारणा करून आणि प्रेमळपणे सांगूनही सम्राटापुढे रामाला तोंडाची खीळ उघडता येत नव्हती. सरते शेवटी तो म्हणाला, पिताश्री, आपण एवढी घाई का करता आहात हे मला समजत नाही. माझे प्रिय बंधू भरत आणि शत्रुघ्न आता इथे नाहीत. शिवाय पितामह देखील दूर आहेत आणि ते वेळेवर पोचू शकणार नाहीत. श्वशुरही येऊ शकणार नाहीत. इतर राज्यांचे राज्यकर्ते, राजपुत्र, मांडलिक राजे त्यांनाही उपस्थित राहता येणार नाही. आपण एवढ्या मोठ्या जनसमुदायाला निराश करत आहोत या विचाराने माझं मन कष्टी होत आहे. इतक्या लोकांना निश्चितच दुःख होणार आहे, म्हणून सोहळा साजरा करण्याची कल्पना मनाला स्वीकारणीय वाटत नाही. या त्यांच्या भावनांबद्दल क्षमा मागत तो दशरथांच्या पाया पडला. यावेळी वसिष्ठांनी उत्तर दिलं, रामा, आम्हीही हे आक्षेप प्रस्तुत केले. सम्राटांच्या या इच्छेला आम्ही विचार न करता रुकार दिला असं तू समजू नकोस. या मुद्द्यावर आम्ही सर्व बाजूने विचार केला. कोणताही निर्णय घेण्याआधी आम्ही प्रजेचं मतही विचारलं. आता कोणती हरकत घेऊ नकोस. सम्राटांच्या इच्छेला मान दे. उद्याच अभिषेक आणि तिलक लावण्याचा कार्यक्रम झाला पाहिजे. तुला काही व्रतांचं पालन केलं पाहिजे. आज तू शयनमंचावर किंवा मऊ बिछाण्यावर झोपता कामा नयेस. तू आणि सीतेने उपास केला पाहिजे. पहाटे पुष्य नक्षत्र उगवत आहे. पवित्र विधी करण्यासाठी ती वेळ निवडली गेली आहे. या मुहूर्तावर मस्तकाला तेल लावून तू स्नान कर. म्हणून आता कोणतीही हरकत न घेता तुझ्या कक्षात जा. गुरुदेवांचं बोलणं संपताच रामाने पित्याला आणि वसिष्ठांना नमस्कार केला आणि विश्वासू मंत्री सुमंत्रासह त्याच्या राजवाड्यात गेला. आता त्याच्यात चलबिचल नव्हती. त्याने ही बातमी सीतेला सांगितली आणि तिथून जलदच तो मातेच्या कक्षाकडे गेला. तिला नमस्कार केला तेव्हा आनंदाने तिने त्याला हळुवारपणे उठवलं आणि मायेने त्याच्या पाठीवरून हात फिरवला. उंची आभरणं घातलेल्या गायी ज्या दान करण्यासाठी आणल्या होत्या त्यांचं दान तिने मोठ्या आनंदाने रामाच्या हातून ब्राह्मणांना दिलं. तसंच इतरही पुष्कळ वस्तूंचं दान तिने रामाच्या हातून इतरांना दिलं. तेव्हा लक्ष्मण आणि सुमित्राही तिथे उपस्थित होते. कौसल्येने रामाला शेजारी बसवून घेतलं आणि ओघळणारे आनंदाश्रू पुसत ती म्हणाली, रामा, या अमूल्य क्षणाची मी फार वाट पाहत होते. माझी इच्छा पूर्ण झाली. मी खूप आनंदी आहे. माझं जीवन कृतार्थ झालं. माझ्या सोन्या, उद्यापासून तू युवराज होशील. चिरंजीव हो. साम्राज्यावर शासन कर. प्रजेचं कल्याण हाच तुझा आदर्श ठेव. न्यायनीतीपूर्ण तुझं राज्य सुखकारक आणि सुरक्षित होवं. निष्कलंक कीर्ती प्राप्त करून घे आणि या वंशाचं नाव उज्ज्वल कर. या वंशातील राजांनी मिळवलेली कीर्ती आणि वैभव सांभाळ. तुझ्या पित्यापेक्षाही अधिक सामर्थ्य आणि समृद्धी प्राप्त करून घे. ज्या दिवशी तू ते स्थान प्राप्त करून घेशील त्या दिवशी माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं मला वाटेल. माझ्या साऱ्या व्रतांचं
उपवासांचं आणि दक्षतेचं फळ मला मिळालं असं मला वाटेल. माता कौसल्येने रामावरून मायेने हात फिरवला, त्याच्या कुरळ्या केसांवर थोपटलं आणि आशीर्वादाचे मधुर शब्द उच्चारले. तिने केलेला अनमोल उपदेश रामाने लक्षपूर्वक ऐकला. या प्रसंगी गमतीने रामाने लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा, या सुंदर प्रसंगी कोणती राज्यलक्ष्मी प्रसन्न होईल? त्याने प्रत्युत्तर दिलं, भ्राताश्री, मला कोणत्याही राजलक्ष्मीने माळ घालावी असं वाटत नाही. तुझ्या राज्यातच जर तू माझ्यावर काही जबाबदारी सोपवशील तर ती मी पुरी करेन. तेवढं भाग्य मला पुरेसं आहे, असं म्हणून त्यांनी रामाला नमस्कार केला. राम म्हणाला, लक्ष्मणा, तू माझा श्वास आहेस, म्हणून राज्यकारभाराची अर्धी जबाबदारी तुझी आहे. म्हणून तू देखील माझ्याबरोबर उंची आभरणं आणि राजवस्त्र घालून तयार हो. माझ्यावरील जबाबदारीचा, आनंदाचा, माझ्या कीर्तीचा आणि भाग्याचा तू अर्धा वाटेकरी आहेस. मी जो आहे आणि होईन त्या सर्वात तुझा अर्धा वाटा आहे. राम हे बोलत असताना आनंदाने सुमित्रा रडत होती आणि राम लक्ष्मणाला आशीर्वादही देत होती. ती म्हणाली, रामा, तुमच्या दोघातलं प्रेम पाहून मला अतिशय आनंद होतोय. तुझा सेवक होण्यापलीकडे माझ्या पुत्राला कोणताही मोठा मान नको. जर तुझं प्रेम आणि ममता त्याला सतत मिळत राहिली तर त्याला पुरेसं आहे. तिचं बोलणं संपल्यावर तिला नमस्कार करून राम उठला. लक्ष्मणानेही नमस्कार केला आणि जेव्हा राम त्याच्या राजवाड्याकडे निघाला तेव्हा लक्ष्मणही त्याच्यासोबत निघाला. रात्र झाल्यावर उपवास व्रताचा विधी सुरू झाला. तो कुशासनावर पहुडला. जय साईराम.